नमस्कार, माझं नाव समाधानवीर. आज आपण आपल्या एका शेतकऱ्यांकडे आलेलो आहे, विष्णू राठोड म्हणून त्यांच्याकडे आलेलो आहे. तर ते कुकडगावचे शेतकरी आहेत, कुकडगाव तांडा येथील. तर त्यांनी राघवेंद्र फर्टिलायझरचे खतं त्यांच्या कपाशी पिकासाठी वापरली. तर त्या खतांचा त्यांना काय रिझल्ट आला आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. पण आपण सर्वप्रथम त्यांची ओळख करून घेऊ. तुमचं नाव, नंबर, पत्ता, मोबाईल नंबर तुम्ही शेतकऱ्यांना सांगा. माझं नाव विष्णू राठोड, कुकडगाव तांडा. हां. मोबाईल नंबर 8055 72 70 95. बरं बरं. तर तुम्ही हे राघवेंद्र फर्टिलायझरचे खतं तुमच्या कपाशी पिकासाठी वापरले. तर तुम्हाला ह्या खतांचा काय रिझल्ट आला? रिजल्ट असं आलं रिझल्ट काय? रिजल्ट आले हां. की ह्या जे खत आहे हां. हे खत एकदम चांगलं आहे. हां. एकदम आणि जे चांगलं असं आहे ते की आपण खत टाकल्याबरोबर रिजल्ट एकदम 15 ते 20 दिवसातच चांगलं तुम्ही येते. याच्या अगोदर हे खत वापरलं होतं? नाही ना, याच्या अगोदर वापरलंच नाही ना आपण खत. याच्या अगोदर ते वापरलं नाही, नव्हतं? नाही. पहिल्यांदाच तुमच्या कपाशी पिकामध्ये तुम्ही ते टाकलं होतं? हो, पहिल्यांदाच. बरं बरं. तर बाकी अजून तुम्हाला काय बदल जाणवले तुमच्या बोंड संख्यांमध्ये त्यानंतर? बोंडाची संख्या अशी आलेली की बुडापासून तर शेंड्यापर्यंत पूर्ण संख्या आली. हा म्हणजे तुम्हाला सांगायचं असं आहे की बुडापासून ते शेंड्यापर्यंत हा. तुमची जी कैरी राहते ती हा. पूर्ण बनलेली. पूर्ण. हे बघू शकता तुम्ही, हे बघा, हे म्हणजे जी बुडापासून जी कैरी आहे ती पूर्ण अशी पक्व झालेली आहे. तर हा. शेंड्यापर्यंत पूर्ण पक्व झालेली आहे कैरी त्यांची. तर साधारणतः एका झाडाला किती किती कैऱ्या आहेत तुमच्या? तर एका झाडाला 70 ते 80 पर्यंत असे करे. हां हां. हा. तर तुम्ही हे सर्व कपाशीला किती भेसळ डोस किती टाकले खताचे? भेसळ डोस म्हणजे दरवर्षी किती टाकतात आणि ह्या वर्षी किती टाकले खताचे डोस? ह्या वर्षी 18 बॅग टाकले होते, म्हणजे 2 एकर मध्ये आपण. हां हां. 2 एकर मध्ये 18 बॅग. 18 आणि बॅग. भेसळ डोस 1 2 असे किती टाकले हो? भेसळ डोस म्हणजे खताचे डोस किती, खत किती वेळा टाकलं तुम्ही? एक वेळा म्हणजे टाकलं नाही एकदाच टाकले. का? म्हणजे ह्या वर्षी एकदाच टाकलं? फक्त ह्या वर्षी एकदाच टाकलं नवीनच. बरं बरं हा. बरं. तर बाकी इतर शेतकऱ्यांना तुम्ही या राघवेंद्र फर्टिलायझरच्या खतांबद्दल काय सांगशाल? की शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे की सगळ्यांनी हेच खत वापरावं. हम्म, हम्म. हा. बघू शकता तुम्ही ही खतं. त्यांनी वापरलेली खतं वृंदावन पोटॅश, वृंदावन फॉस आणि राघवेंद्र फर्टिलायझरचे वृंदावन न्यूट्री बुस्टर हे खतं त्यांनी त्यांच्या कपाशी पिकासाठी वापरले. त्यांना सुंदर रिझल्ट आला आहे. बाकी इतर शेतकऱ्यांना तुम्ही या खताबद्दल काय सांगशाल म्हटले? की शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे की बाबा हे खत तुम्ही एकदा वापरून बघा, हम्म, हम्म. नंतर तुम्हाला रिझल्ट बी येईल, हा. पूर्ण व्यवस्थित कळन. हां हां. जोपर्यंत आपण वापरीत नाही तोपर्यंत आपल्याला काही समजण्यात येतच नाही. बरोबर. तर बघू शकता तुम्ही, ते शेतकरी स्वतः सांगतायत की तुम्ही पण एकदा ते खतं वापरून बघा, रिझल्ट एकदम सुंदर आलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या कपाशी पिकावरती ते वापरू शकतात. तर ते खतं मिळण्याचं एकमेव ठिकाण शेतकरी मॉल आंबड मोंड्यामध्ये, नवीन मोंड्यामध्ये दुकान आहे, तिथं तुम्हाला ते खतं भेटून जातील. धन्यवाद.